नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. आज दिल्लीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्सचा जो विषय होता तो महाराष्ट्राची जी विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये मतदार यादीच्या संबंधाने काही अत्यंत धक्कादायक असे जे खुलासे आहेत ते त्यांनी केलेले आहेत. सर्वात मोठी धक्कादायक गोष्ट अशी की महाराष्ट्राची जी अडल्ट पॉप्युलेशन आहे, म्हणजे वय वर्ष 18 पेक्षा जास्त वय असणारी, जी मतदान करू शकते अशी जी लोकसंख्या आहे ती सरकारी आकडेवारीनुसार, म्हणजे युनियन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर याची जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार ही लोकसंख्या 9,54,00,000 आहे. 2011 नंतर 2021 मध्ये जी जनगणना व्हायला हवी होती ती अजून झालेली नाहीये. त्याच्यामुळे जनगणनेची अधिकृत आकडेवारी आपल्याकडे नाही. पण या मिनिस्ट्रीनं, या मंत्रालयानं जी आकडेवारी दिली आहे त्याच्यानुसार महाराष्ट्राची अडल्ट पॉप्युलेशन, मतदान करू शकते अशी जी लोकसंख्या आहे ती आहे 9,54,00,000. आणि इलेक्शन कमिशनची जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार इलेक्शन कमिशन असं म्हणतंय की महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये ज्यांनी मतदार म्हणून आपली नोंदणी केलेली आहे अशा मतदारांची संख्या आहे 9,70,00,000. म्हणजे आहे की नाही गंमत पहा, की महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक मतदार संख्या आहे. आता याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की इतर राज्यांकडे किंवा जनरली जर तुम्ही असं पाहिलं तर असं लक्षात येतं की सगळीची सगळी जी अडल्ट पॉप्युलेशन आहे ती काय स्वतःची मतदार म्हणून नोंदणी करत नाही, किंवा काही लोकांची मतदार म्हणून नोंदणी करायचं राहून देखील जातं. त्यामुळे सहसा असं दिसतं की साधारणतः 80 ते 85% इतकीच जी लोकसंख्या आहे, जी अडल्ट पॉप्युलेशन आहे, त्यांनी आपली मतदार म्हणून नोंदणी केलेली असते. मग महाराष्ट्राची लोकसंख्या जर 9,54,00,000 असेल तर प्रत्यक्षामध्ये त्यापेक्षा जवळपास 10 ते 15 ते 20% कमी मतदारांची संख्या असायला हवी. पण प्रत्यक्षामध्ये मतदारांची संख्या ही महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. म्हणजे लोकसंख्येपेक्षा अधिक किती आहे तर 102% इतकी आहे. आणि हे खरोखरच धक्कादायक असं आहे. आजवरच्या इतिहासामध्ये, आजवरच्या भारताच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच असं लक्षात आलंय की राज्याची जी अडल्ट पॉप्युलेशन आहे, मतदान करू शकते अशी जी लोकसंख्या आहे त्यापेक्षा अधिक मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे साहजिकच प्रश्न असा निर्माण होतो की ही अधिकची नोंदणी कसं काय झाली, किंवा ही अधिकची जी लोकसंख्या आपण म्हणतोय ती नेमकी मतदार यादीमध्ये कशी आलीये. बरं, मतदारांची ही जी संख्या वाढलीये ती अचानक विधानसभेलाच वाढलीये बरं का. म्हणजे 2019 ची लोकसभा ते 2024 ची लोकसभा या 5 वर्षामध्ये मतदारांची जी संख्या वाढली ती 32 लाखांना वाढलेली होती. पण चमत्कार असा इलेक्शन कमिशनचा की 2024 ची लोकसभा आणि 2024 ची विधानसभा या 5 महिन्यामध्ये जी मतदार नोंदणी झाली ती आहे 39,63,000, म्हणजे जवळपास 40 लाख. म्हणजे हा किती मोठा चमत्कार आहे पहा, की 5 वर्षामध्ये जेवढी मतदार नोंदणी होऊ शकली नाही त्यापेक्षा कितीतरी अधिक मतदार नोंदणी ही केवळ 5 महिन्यांमध्ये झाली. आणि हे केवळ महाराष्ट्राच्या बाबतच झालंय. इतर राज्यांच्या बाबत मात्र असा चमत्कार झालेला आपल्याला दिसत नाही. म्हणजे हा तक्ता पहा. मध्य प्रदेशचं उदाहरण घ्या. 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 55 लाख मतदारांची नोंदणी झाली होती आणि शेवटच्या 5 महिन्याच्या कालखंडामध्ये केवळ 5 लाख मतदारांची नोंदणी झाली होती. तसंच राजस्थान बघा, 5 वर्षामध्ये 51 लाख आणि 5 महिन्यांमध्ये 4,35,000. छत्तीसगड 5 वर्षामध्ये 18 लाख, शेवटच्या 5 महिन्यांमध्ये 2,45,000. झारखंड 5 वर्षामध्ये 27 लाख, शेवटच्या 5 महिन्यांमध्ये 2,67,000. हरियाणा 5 वर्षामध्ये 17 लाख, शेवटच्या 5 महिन्यांमध्ये 3,86,000. तेलंगणा 5 वर्षामध्ये 45 लाख आणि शेवटच्या 5 महिन्यांमध्ये 5,98,000. आणि चमत्कार आहे फक्त महाराष्ट्रामध्ये 5 वर्षामध्ये 32 लाख आणि शेवटच्या 5 महिन्यांमध्ये 39,63,000. बरं, ही जी वाढलेली मतदार संख्या आहे याचा फायदा हा फक्त आणि फक्त भाजपा आणि महायुतीला झालाय. याचं एक उदाहरण म्हणून राहुल गांधींनी कामठी विधानसभेचं उदाहरण दिलेलं आहे. ही तीच विधानसभा आहे जिथून चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.
तर या कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये 2024ला जी लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी काँग्रेसला जी मतं मिळाली या विधानसभेमध्ये ती होती 1,36,000 आणि 2024च्या विधानसभेमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला जी मतं मिळाली ती आहेत 1,34,000 म्हणजे जवळपास सारखीच मतं काँग्रेसच्या उमेदवाराला किंवा काँग्रेस पक्षाला मिळालेली आहे. आता यावर भाजपचं बघा, भाजपला 2024च्या लोकसभेमध्ये जी मतं मिळाली ती होती 1,19,000 आणि 2024च्या विधानसभेमध्ये जी मतं मिळाली ती आहेत 1,75,000. आता याच्यातला चमत्काराचा जो मुद्दा आहे तो हा आहे की या मतदारसंघामध्ये त्या 5 महिन्यांमध्ये 35,000 मतदार यांची नोंदणी वाढलेली होती किंवा 35,000 मतदारांची नोंदणी केली गेलेली होती. म्हणजे याचा अर्थ या सगळ्या मतदारांनी भाजपलाच मतदान केलं. म्हणजे हा पण एक चमत्कारच म्हणायला हवा की जी काही नोंदणी झालेली आहे त्या सगळ्यांनी फक्त आणि फक्त भाजपलाच मतदान केलेलं आहे. त्यामुळे प्रश्न एकच आहे की लोकसभा ते विधानसभा या 5 महिन्याच्या कालखंडामध्ये ही जी मतदारांच्या संख्येत चमत्कारिक म्हणावी अशी वाढ झाली ती नेमकी कशामुळे झाली? बोगस मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली त्याच्यामुळे ती वाढली आहे का? या प्रश्नाचा छडा लावण्याचा एकच उपाय आहे. तो उपाय असा आहे की लोकसभेची मतदार यादी आणि विधानसभेची मतदार यादी यांची जर तुलना केली आणि नवीन मतदार जे वाढलेले आहेत त्यांची जर प्रत्यक्ष तपासणी केली की खरोखरच महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का ते बाहेरच्या राज्यातले आहेत, त्यांची बोगस अशी नोंदणी झालेली आहे, हे जर चेक केलं तर दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि म्हणूनच राहुल गांधी, संजय राऊत, सुप्रिया सुळे या तिघांनीही अशी इलेक्शन कमिशनला मागणी केली आहे की लोकसभेची आणि विधानसभेची पूर्ण राज्याची अखंडित यादी जी आहे ती यादी त्यांनी द्यायला हवी. यावर काही लोकांनी असा प्रश्न उपस्थित केलाय की त्यावेळी उमेदवारांना किंवा पक्षांना मतदार यादी जी आहे ती दिलेलीच असते. जर ती त्या प्रकारे दिलेली असेल तर पुन्हा एकदा द्यायला इलेक्शन कमिशनला काहीच हरकत नसावी. आणि राहुल गांधी जसं म्हणाले की ती यादी जी दिली आहे ती डिसेंट्रलाइज पद्धतीने आहे, म्हणजे ती मतदारसंघ वाईज त्या उमेदवाराला म्हणून दिलेली आहे. आता जी यादी हवी आहे ती पूर्ण राज्याची हवी आहे आणि एकत्रित पद्धतीनं हवी आहे. परंतु अशी यादी इलेक्शन कमिशन अजून द्यायला तयार नाहीये आणि म्हणून या मतदार यादीच्या घोटाळ्याभोवतीचा संशय आहे तो अजून वाढलेला आहे. मग प्रश्न असा आहे की भाजपची याच्यावर काय भूमिका आहे? ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर लगेच तातडीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलंय. त्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलंय की एकच जोक पुन्हा पुन्हा सांगितला की हसायला येत नाही. हसायचं का नाही हसायचं हे स्वातंत्र्य देवेंद्र फडणवीसांना आहे आणि या मुद्द्यावरती त्यांनी जरूर हसावं. पण त्यांना कधी हसता येईल? या दोन्ही मतदार याद्या समोर आल्यानंतर जी वाढलेली मतदार संख्या आहे ती जेन्युन आहे, ती बोगस नाही, हे जर सिद्ध झालं तर डेफिनेटली देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष हे राहुल गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि एकूणच महाविकास आघाडीवरती अगदी पोट धरून हसू शकतात. परंतु तोपर्यंत त्यांनी देखील इलेक्शन कमिशनला ही मागणी केली पाहिजे आणि त्यांना जर विश्वास असेल की बोगस मतदार नव्हते, बोगस मतदारांच्या जीवावरती आपण निवडून आलेलो नाहीत, हा जर त्यांना विश्वास असेल तर त्यांनी राहुल गांधींना पाठिंबा द्यायला हवा आणि त्यांनी इलेक्शन कमिशनला मागणी केली पाहिजे या दोन्ही मतदार याद्या आम्हाला तुम्ही द्या, म्हणजे एकदाच दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. ही जी मतदार संख्या वाढली ती बोगस मतदारांमुळे वाढली आहे का आणि इलेक्शन कमिशन या संदर्भातला जो तपशील डेटा आहे तो देईल का, यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.